नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर तुमचं स्वागत आहे सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव सुबोध जाधव. तर आपण याच्या अगोदर द कॉप अँड द अँथमचा पहिला भाग आपण अभ्यासलेला आहे. त्याची लिंक मी याच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. हा आहे द कॉप अँड द अँथमचा दुसरा भाग, ज्या स्टोरीचं लिखाण हे ओ हेनरी यांनी केलेलं आहे. अतिशय सुंदर अशी ती स्टोरी आहे. तर आपण बघूया दुसरा भाग. मी सुरुवात करतोय. पहिल्या भागात आपण बघितलं की जो सोफी आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून जेलमध्ये प्रिझनमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत तिचे 2 प्रयत्न फसलेले आहेत. तर आता आपण बघूया तो पुढं काय करतो, आहे की नाही. तर मी आता वाचायला सुरुवात करतोय. सोफी वॉज सेज्ड विथ अ सडन फिअर दॅट सम ड्रेडफुल enchantment हॅड रेंडर्ड हिम इम्युन टू अरेस्ट. सोफीला असं वाटायला लागलं होतं, ओके, की त्याला असं वाटलं की कुठल्या तरी एक enchantment, एखाद्या जादूने त्याला पकडलंय. सेज म्हणजे पकडणे, असं गृहीत धरायचं आहे. एका जादूगाराने किंवा एका जादूने, एका भयानक अशा जादूने त्याला पकडलं आहे. हॅड रेंडर्ड हिम इम्युन टू अरेस्ट. आणि जी काय करते, ती जादू जी असेल ती काय करते, त्याला अरेस्ट होण्यापासून काय करते तर वाचवत आहे किंवा मग सुरक्षित ठेवत आहे. इम्युन म्हणजे सुरक्षित, च्यापासून मुक्त करते, म्हणजे अरेस्ट ती होऊ देत नाहीये. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक. तो घाबरलेला होता. वेन ही केम अपॉन अनदर पोलिसमॅन लॉन्जिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर. ज्यावेळेस त्याने बघितलं, तो घाबरलेला होता. आणि वेन ही केम अपॉन अनदर पोलीस लॉन्गिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर ही कॉट ॲट द इमिजिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. आता त्या एका म्हणजे एक असं सुंदर असं ग्रँड असं काय होतं, एक ग्लिटरिंग एक थिएटर म्हणजे त्याला आपण म्हणतो टॉकीज, ज्या मूवीची टॉकीज असेल त्यासमोर ते पोलीसवाले उभे होते. आणि ही कॉट ॲट द इमिजिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. आणि या सोफीने तिथे सुद्धा काय केलं तर डिसऑर्डरली कंडक्ट, एक नाटकं तो तिथे करायला लागला किंवा मग सोंग तिथे तो आणत होता. आणि पोलीसवाले त्याला तिथे बघत होती. आरामात उभे राहून, लॉन्जिंग ग्रँडली म्हणजे आरामात उभे राहून पोलीसवाले तिथे बघत होते. ऑन द साइडवॉक सोफी बिगन टू येल ड्रंक gibberish at the top of his harsh voice. On the sidewalk, ज्यावेळेस तो चालत होता साइडवॉक त्या थिएटरपासून, सोफी बिगन टू येल ड्रंकन, डिसऑर्डरली कंडक्ट तो करायला लागला आणि एक दारू पिल्याचं तो नाटक करत होता. विथ ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस, आणि खूप मोठ्याने तो ओरडत होता. हार्श व्हॉइस म्हणजे कर्कश असे आवाज तो काढत होता. ही वॉज स्क्रीमिंग, तो तिथे स्क्रीम ओरडत होता. ही डान्स्ड, हॉल्ड, रॅव्ड अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्काईज. तो नाचत होता. त्यानंतर हॉल्ड म्हणजे कर्कश असे आवाज काढत होता. रेव्ड म्हणजे बरळत होता, नाही खूप मोठ्याने चिडून आरडाओरड करत होता. अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्काय, आणि तिथल्या सगळ्या वातावरणाला तो डिस्टर्ब करत होता. द पोलिसमॅन, जे आरामात उभे होते ते, द पोलिसमॅन मेअरली ट्विल्ड his club, turned his back to Sophie and remarked to a citizens. ते पोलीसवाले हे सगळे बघत होते. ट्विल्ड म्हणजे काय, फिरवणे, म्हणजे ते बघत होते. हिज क्लब, त्याला बघत होते. टर्न हिज बॅक टू सोफी, आणि त्याच्या पाठीमागे ते म्हणायला लागले काय, आणि त्यांनी रिमार्क दिलं कोणाला, तिथल्या लोकांना ते सांगत होते. दिस वन ऑफ देम येल लॅड सेलिब्रेशन गुज एग्ज. हा त्या मूर्ख मुलांपैकी आहे जो सेलिब्रेट करतोय काय, गुज एग्स, म्हणजे तो एक झिरो आहे. दे गिव्ह हिम टू द हॅन्डफोर्ड कॉलेज. आणि हे सेलिब्रेशन करण्याची आझादी त्यांना कोणी दिली तर हॅन्डफोर्ड कॉलेजचा हा विद्यार्थी आहे. आणि तो काय करतोय तर हा गोंधळ घालतोय. नॉयझी बट नो हार्म, याला गोंधळ घालू द्या, त्याला कुठल्या प्रकारचा हार्म आम्हाला करायचं नाही. वी हॅव इन्स्ट्रक्शन टू लेट देम गो. आम्हाला इन्स्ट्रक्शन मिळाले आहेत की ह्या कॉलेजच्या मुलांना जे गोंधळ करतील त्यांना काय करावं तर कुठल्या प्रकारचा त्रास देऊ नये, त्यांना जाऊ द्यावं, त्यांना गोंधळ करू द्यावा, असे आम्हाला इन्स्ट्रक्शन मिळालेले आहेत. डिस्कन्सोलेट मीन अनहॅपी.
दुःखाने, व्हेरी अनहॅपी, सोफी स्टॉप्ड हिज अनवेलिंग रॅकेट. आणि त्या सोफीने काय केलं, तिचं अनवेलिंग म्हणजे काय, निष्फळ, युजलेस, इनइफेक्टिव्ह अशा प्रकारचं रॅकेट, गोंधळ तिने काय केला तर थांबवला. त्याचा गोंगाट त्यांनी थांबवला, रॅकेट म्हणजे गोंगाट. इथे आपण अर्थ घेणार आहोत. त्याचं जे काही इनइफेक्टिव्ह असा गोंगाट आहे तो त्यांनी थांबवला. वुड नेवर अ पोलिसमॅन ले हँड्स ऑन हिम. वुड नेवर अ पोलिसमॅन ले हँड ऑन हिम. त्याला वाटायला लागलं की त्याला पोलिसवाले अटकच करत नाही, काय करू, अशा प्रकारची शंका त्याला निर्माण व्हायला लागली. इन हिज फॅन्सी द आयलँड सीम टू अनअटेनेबल आर्केडिया. आणि त्याला वाटायला लागलं त्याचं जे काही आयलँड म्हणजे त्याचा जो काही प्रिझन आहे, आयलँड म्हणजे त्याच्यासाठी ते एक प्रिझनला तो त्याच्या आयलँड म्हणतोय. ती जे आयलँड आहे त्याला असं वाटत होतं की ते आता अनअटेनेबल आहे, म्हणजे आपण ते आता प्राप्त करू शकत नाही किंवा मी तो तिथपर्यंत जाणार नाही. अँड अनअटेनेबल आर्केडिया म्हणजे एक इमॅजिनरी पॅराडाईस. आता इथे दिलेलं आहे बघा, अर्थ काय दिलेला आहे, माउंटेनियस डिस्ट्रिक्ट इन पोलेनिस ऑफ साऊथर्न ग्रीस. एक साऊथर्न ग्रीसमधील एक प्रकारचं माउंटेन डिस्ट्रिक्ट आहे. इन पोएटिक फॅन्टसी इट रिप्रेझेंट अ पॅस्टोरल पॅराडाईस. एक खेड्या अशा प्रकारचं पॅराडाईस असं त्याचा उल्लेख केला गेलेला आहे. आता त्याला वाटायला लागलं फॅन्सी म्हणजे वाटायला लागलं की आता हे अनअटेनेबल आहे किंवा मी तिथपर्यंत आता पोहोचू शकत नाही, की मी त्या जेलमध्ये आता जाणं मला थोडंसं अनअटेनेबल किंवा अशक्य आहे. ही बटन हिज थिन कोट अगेन द चिलिंग विंड. आणि या थंडीमध्ये त्यांनी जे काही त्याच्या कोटचे बटन उघडे होते ते कोट काय केला, त्यांनी पुन्हा वेअर केला आणि त्याला चांगल्या प्रकारे लॉक करून घेतलं. In a cigar store, he saw a well-dressed man lighting a cigar at the swirling light. त्याने बघितलं की एक वेल ड्रेस्ड असा मॅन, म्हणजे चांगले ड्रेस घातलेला मॅन, तो काय करत होता तर सिगार शिलगवण्याचं काम, सिगार पेटण्याचं काम करत होता एका स्विर्लिंग लाईटमध्ये. स्विर्लिंग लाईट म्हणजे भपकेदार अशी उजेडात तो आणि एक चांगला ड्रेस घातलेला व्यक्ती सिगार स्टोरवर सिगार पेटवत होता. He had set his silk umbrella by the door on entering. आणि त्यांनी त्या डोर जो आहे इंटर होण्याचा त्यामध्ये तिथे त्यांनी काय केलं होतं तर एक सिल्क अम्ब्रेला ठेवलेला होता. सोफी स्टेप इनसाइड. सोफीमध्ये त्यांनी पाऊल ठेवलं. ग्रॅब द अम्ब्रेला. आणि त्यांनी काय केला तर तो अम्ब्रेला हातात पकडला. अँड सँटर्ड ऑफ विथ इट स्लोली. आणि आरामात तो तिने हातात तो अम्ब्रेला घेऊन तो आरामात चालायला लागला, हळूहळू चालायला लागला. द मॅन ॲट द सिगार लाइटेड फॉलोड हास्टिली. आणि ज्या व्यक्तीच्या हातात ज्या व्यक्तीने सिगार लाईट केलं तिने काय केला तर तो आदाशीपणाने एकदम फास्ट मध्ये त्याच्या मागे चालत गेला सिगरेट पेटवून. माय अम्ब्रेला ही सेड स्टर्नली. तो व्यक्ती म्हणतोय माय अम्ब्रेला, ही माझी छत्री आहे. ओ इज इट, तुझी आहे का? स्नियर्ड सोफी. स्नियर्ड मीन्स मॉकिंग, हसणे, आदाशीपणाने हसणे. ओके. द गेव अ कंटेम्प्टस और मॉकिंग स्माइल, रिमार्क और टोन. एक थोडक्यामध्ये अपमानास्पद वागणूक देणे, तिरस्कारयुक्त किंवा मग मॉकिंग, एक अपमानास्पद असं त्याच्याप्रकारे हसून तो त्याला म्हणाला की तुझी आहे का. ॲडिंग इन्सल्ट टू पेटी लार्सेनी. पॅटी मीन्स मामूली. ओके. ॲडिंग इन्सल्ट, एक छोटीशी त्याचा एक इन्सल्ट करून तो काय म्हणतोय तर थेफ्ट ऑफ पर्सनल प्रॉपर्टी. आणि म्हणजे असं दाखवतं की तो त्यांनी काय केलं तर त्याची एक पर्सनल प्रॉपर्टी त्यांनी काय केली तर चोरलेली आहे. लार्केनी म्हणजे पर्सनल प्रॉपर्टी. वेल वाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन. मग तुम्ही पोलिसांना का बरं कॉल करत नाहीये. I look it your umbrella. Why don't you call a cop? There stand one of the corner. तिथे समोरच ते काय त्यांना सांगा तुम्ही की बाबा मी तुमचं काय केलं आहे तर तुम्ही पोलिसांना का बरं कॉल करत नाहीये. देअर स्टँड वन ऑफ द कॉर्नर. त्या समोरच्या कॉर्नरवरच एक त्यापैकी उभा आहे, म्हणजे तिथे पोलीस हे उभे आहेत. The umbrella owner slowed his steps. Sophie did likewise, with a premonition that luck would again run against him. The police eyed at the two
क्युरियसली. इट मीन दॅट पोलिसमॅन वॉज वॉचिंग देअर. पोलिसमॅन बघत होता की द अम्ब्रेला ऑनर स्लोड ही स्टेप. आता अगोदर जो काही अम्ब्रेला ऑनर म्हणत होता की त्याचीच अम्ब्रेला आहे, की त्याची छत्री आहे, त्याचे पावलं कसे झाले, स्टेप स्लो झाल्या. सेफी डीड लाईक व्हॉइस विथ अ प्रिमॉनिशन. प्रिमॉनिशन मीन अ स्ट्रॉंग फिलिंग दॅट समथिंग इज अबाउट टू हॅपन, एस्पेशली समथिंग अनप्लिझंट. एखाद्या दिवस ती वाईट गोष्ट होणार असं वाटत होतं. दॅट लक वूड अगेन्स्ट रन अगेन्स्ट हिम. परंतु पुन्हा जे लक आहे, नशीब आहे, ते त्याच्या विरोधामध्ये गेलं. म्हणजे त्याला वाटत होतं की ही छत्री घेतल्यानंतर कमीत कमी पोलिसवाले आपल्याला अटक करतील आणि आपल्या हेवनला किंवा त्या आयलँडला किंवा मग त्या प्रिझनमध्ये आपल्याला टाकतील. परंतु पुन्हा त्याचं नशीब त्याला धोका देत होतं. परंतु पोलिसवाले हे क्युरियसली त्या दोघांचं वाद हे बघत होते. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन. वेल यू नो हाऊ दिस मिस्टेक्स अकर इफ इट्स युअर अम्ब्रेला. ठीक आहे, ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन. जसं तू म्हणतो असं आहे की तुझा अम्ब्रेला आहे, ठीक आहे. वेल यू नो हाऊ दिस मिस्टेक्स अकर इफ इट्स युअर अम्ब्रेला. तुला माहिती आहे का ही चुकी माझ्याकडून कशामुळे झाली. इफ इट्स अकर इफ इट्स युअर अम्ब्रेला आय होप यू विल एक्सक्यूज मी. जर ही तुझी काय असेल, छत्री असेल, तर तू मला काय करशील, तर क्षमा करशील, मला अशी अपेक्षा आहे. आय पिक्ड it up this morning in a restaurant. If you recognize it as yours, why I hope you will. मी ही सकाळी मॉर्निंगमध्ये मला एका रेस्टॉरंटमधून मी तिला पिक केलं होतं किंवा मी तिला घेतलं होतं. जर तू तिला ओळखलं असेल, वाय आय होप यू विल, तर मला काही अडचण नाही, तर ती तुलाच ठेव. ऑफकोर्स इट्स माइन. निश्चितच ती माझी छत्री आहे. सेड सॉफी सॅवेजली. आणि तो रानटीपणे, सॅवेज म्हणजे रानटीपणे, क्रूरपणे तो म्हणाला की ही छत्री माझीच आहे. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड म्हणजे माघार घेतली. त्या एक्स अम्ब्रेला जो सुरुवातीला जो व्यक्ती म्हणत होता की ती माझी छत्री आहे, तिने काय केली तर माघार घेतली. द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट अ टॉल blonde in an opera cloak across the street in front of a streetcar that was approaching 2 blocks away. तर जो अम्ब्रेला मॅन आहे, पोलिसमॅन, काय केलं तर असिस्ट अ टॉल मॅन, त्या टॉल मॅनला त्यांनी असिस्ट केलं. इन अन ओपेरा क्लोक. ज्या व्यक्तीने काय घातलेलं होतं तर ओपेरा क्लोक म्हणजे कपडे, हे नाही, असे जाड असे भरडे असे कपडे त्यांनी घातलेले होते. त्या व्यक्तीला काय केलं तर त्यांनी मदत केली. असिस्ट म्हणजे हेल्प करणे. इन फ्रंट ऑफ अ स्ट्रीट कार. जी समोरची स्ट्रीट कार होती तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, जी कार स्ट्रीट कार फक्त 2 ब्लॉक दूर होती, तिथपर्यंत जाण्यासाठी त्या पोलिसवाल्याने त्यांना मदत केली. ब्लॉन्डे मीन्स अ पर्सन विथ पेल येलो हेअर्स. ज्या व्यक्तीचे सोनेरी केस असतात त्याला ब्लॉन्डे असं म्हणतात. Sophie walked eastward through a street damaged by improvement. He hurled the umbrella angrily into an excavation. सोफी काय झालं तर ईस्ट साईडला तो निघाला. ईस्ट साईडला तिथून निघाला अशा रस्त्यावर की जो काय होता तर डॅमेज झालेला होता आणि त्याची इम्प्रूव्हमेंट बाकी होती, अशा रस्त्याकडे तो निघाला. ही हर्ल द अम्ब्रेला. हर्ल म्हणजे थ्रो. त्यांनी तो अम्ब्रेला, ती छत्री फेकून दिली रागाने. इंटू अन एक्सकेवेशन म्हणजे गड्ड्यामध्ये. त्यांनी एखाद्या उत्खनन चालू होतं अशा गड्ड्यात त्यांनी ती फेकून दिली. ही मटर्ड अगेन द मेन हू वेअर हेल्मेट अँड कॅरी क्लब. आणि तो काहीतरी पुटपुटत होता अगेन्स्ट द मॅन, कोणत्या त्या लोकांविरुद्ध, हू वेअर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब, असे लोक की ज्यांनी काय तर हेल्मेट घातलेलं होतं आणि त्यांच्या हातामध्ये काय होते, दंडुके होते. अशा लोकांच्या विरोधात तो काहीतरी पुटपुटत होता. बिकॉज ते लोक कोण आहे, ते पोलिसांबद्दल बोलतोय बरं तो इथे. अगेन्स्ट द मॅन हू वेअर, कारण ते पोलिसच असतात की जे हेल्मेट घालतात किंवा त्यांच्या हातामध्ये दंडुके असतात. क्लब म्हणजे दंडुका. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस, कारण त्याला वाटत होतं की त्यांनी त्याला पकडलं पाहिजे. दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग. आणि ते जे आहेत ते लोक, ते पोलीसवाले त्याला एका राजासारखे भासत होते, जे काय करू देत नाही, तर कुठलीही वाईट गोष्ट करू देऊ शकत
नव्हते. अशा प्रकारे तो त्यांना राजा असं संबोधतोय. कोणाला? त्या पोलीसवाल्यांना. At length, Sophie reached one of the avenue to the east where the glitter and turmoil was but faint. Turmoil means a state of great disturbance. He dragged himself towards Madison Square from the homing instinct survived ever when the home is in a park. आणि सोफी त्याच्या अव्हेन्यूवर, त्या अव्हेन्यू म्हणजे त्याचा अर्थ होतो मार्गाना, त्या मार्गावर तो आला, त्या ईस्ट मार्गावर. वेअर द ग्लिटर अँड टर्मॉइल, जिथं तिथं खूप असे काय होतं, ग्लिटर म्हणजे काय, चमक नाही, चमक होती. अँड टर्मॉइल म्हणजे काय, अ स्टेट ऑफ ग्रेट डिस्टर्बन्स, आणि डिस्टर्बन्स सुद्धा होतं. अँड ही वॉज, टर्मॉइल वॉज बट फेंट, टर्मॉइल सुद्धा होतं परंतु कशी होती, खूप कमजोर किंवा मंद अशा प्रकारचा उजेड तिथं पण होता. ही ड्रॅग हिमसेल्फ टुवर्ड्स मॅडिसन स्क्वेअर, आणि त्याला स्वतःला त्यांनी कुठे खेचलं तर टुवर्ड्स मॅडिसन स्क्वेअरला तो पोहोचला. फॉर द होमिंग, त्याच्या घराकडे. इन्स्टिक्ट सर्वाइव्स इवन वेन द होम इज इन द पार्क, आणि त्याचं घर कुठं होतं तर त्या मॉडिसन स्क्वेअरच्या पार्क जो आहे तिथे, त्या स्क्वेअरच्या पार्कमध्ये त्याचं घर होतं. म्हणजे तिथेच तो पार्कमध्येच काय करायचं तर झोपत होता. But on an unusual, quiet corner, Sophie came to a standstill. एका शांत कॉर्नरला तो आला आणि तो तिथे शांत उभा राहिला. म्हणजे स्टँडस्टिल म्हणजे एकदम शांत उभा तो राहिला. Here was an old church. तिथे एक ओल्ड चर्च होता. Quaint and rambling and gabled. Quaint means attractive, unusual, old fashion अशा प्रकारचं ते चर्च होतं. रॅम्बलिंग म्हणजेच हिअर स्प्रेडिंग or winding irregular in various directions. जी डायरेक्शन्सला एक वाइंडिंग, चांगल्या प्रकारची हवा ही वाहत होती. अँड गॅबल्ड्स म्हणजे एक त्रिकोणी प्रकारचं कन्स्ट्रक्शन केलेलं असतं भित्तीवर, त्याला गॅबल्ड असं म्हणतात. जनरली आपल्या घरांवर दिसतं ते की त्रिकोणी कलरचं एक भिंतीच्या खालचा भाग जो कट केलेला असतो, भिंतीतच तो बांधलेला असतो, त्याला गॅबल्ड असं म्हणतात. अशा प्रकारचं ते शक्यतो हे गेबल जे असतात ते आपल्याला चर्चला दिसतात. Through one violet train window, a soft light glowed. एका घरामधून, एका घराच्या खिडकीतून एक सॉफ्ट लाईट ग्लो करत होता किंवा मग एक छानसा लाईट चमकत होता. Where no doubt the organized loitered over the keys. आणि निश्चितच जो ऑर्गनायझर आहे, जो ऑर्गनायझर आहे तो निश्चितच तिथे काहीतरी ऑर्गनाईज करत होता. मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ कमिंग सब्बात अँथम, आणि येणारे जे काही रिलिजियस कार्यक्रम आहे, सब्बात मीन्स ईश्वर म्हणजे देवाच्या संदर्भाचा दिवस, ज्या दिवशी देवाची पूजा केली जाते असा दिवस. आता हा वर्ड आहे तो ख्रिश्चन लोकांसाठी असणार, तर त्या येणाऱ्या दिवसासाठी तो निश्चितच काहीतरी प्रॅक्टिस किंवा मग काहीतरी खेळत किंवा काहीतरी बनवत होता, म्युझिकल काहीतरी बनवत होता. For there drifted out to Sophie's ear sweet music, आणि तिथे त्या व्यक्तीने जे काही अँथम संगीत तो वाजवत होता, निश्चितच ते स्वीट म्युझिक कोणाच्या कानावर पडत होतं तर सोफीच्या कानावर ते पडत होतं. दॅट कॉट अँड हेड हिम ट्रान्सफिक्स्ड, आणि त्या म्युझिकने त्याला काय केलं तर मोशनलेस तिथे करून टाकलं, म्हणजे कुठल्याही प्रकारचा तिथून तो हलत नव्हता, इतका तो गुंग त्या म्युझिकमध्ये झालेला होता. अगेन्स्ट द कॉन्व्होल्युशन म्हणजेच कॉईल ऑर ट्विस्ट. अगेन्स्ट द कॉन्व्होल्युशन ऑफ आयर्न फेन्स, तिथे तो पूर्णतः गुंग झालेला होता, पूर्णतः त्यामध्येच तो रममान झाला होता. द मून वॉज अबोव फुल विथ रॅडियंट. आता द मून म्हणजेच चंद्र उगवला होता, फुल पूर्ण उगवलेला चंद्र, आणि रॅडियंट खूप तेजस्वी आणि चमकदार असा तो चंद्र होता. व्हेकल्स अँड पॅडेस्ट्रियन्स म्हणजे जे लोक रोडवर चालतात, पादचारी आपण त्याला असं म्हणतो. ओके, प्रवासी. व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन्स व्हेरी फ्यू. त्या रात्री त्या चंद्राच्या उजेडामध्ये खूप कमी गाड्या आणि जे काही लोक चालतात रोडवर ते कमी होते. स्पॅरोज ट्विटर्ड स्लीपीली इन द eaves
or a little while the scene might have been a country churchyard. आणि स्पॅरो ज्या होत्या त्या किलबिलाट करत होत्या स्लिपिली, म्हणजे झोपेच्या गुंगीत त्यांना झोपेची ती गुंग आलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते किलबिलाट करतायत. इन द एव्ज, एव्ज म्हणजे काय, छपरा खालचा एक जो पार्ट असतो, रूफ, पार्ट ऑफ रूफ, छपराचाच एक रूप आहे, रूफ छपराचाच एक तो पार्ट आहे, तिथे बसून त्या चिवचिवाट करत होत्या. और अ लिटल वाईल द सीन माइट हॅव बीन अ कंट्री चर्चयार्ड, आणि थोड्या वेळातच तिथलं जे वातावरण आहे ते कंट्री चर्चयार्डचं बनलेलं होतं. अँड द अँथम दॅट द ऑर्गनिस्ट प्ले सिमेंटेड सोफी टू द आयरन फेन्स, for he had know it well in days when his life contained such things as mother and roses and ambitions and friends and immaculate thoughts and colors. आणि त्या चर्चमधून जे आहेत त्या जो व्यक्ती आहे ऑर्गनिस्ट, जे काही अँथम ते वाजवत होता, ओके, त्या चर्चमधून, प्लेड सिमेंटेड, सिमेंटेड म्हणजे त्याला एकदम स्थिर करून टाकलं होतं, तो सोफी ते ऐकून एकदम स्थिर झाला होता, लाईक आयरन फेन्स. फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज, त्याला मग त्याला लहानपणीचे दिवस आठवत आहेत, त्याला ते जो संगीत आहे तो त्याला त्या संगीतामुळे ते दिवस त्याला आठवत होते. वेन हिज लाईफ कंटेन्स सच थिंग्स, ज्यावेळेस त्याच्या आयुष्यामध्ये त्याची आई, ओके, त्यानं ॲम्बिशन्स किंवा फ्रेंड्स हे त्याच्या आयुष्यात होते, त्या गोष्टी त्याला आठवू लागल्या. द कंजक्शन of Sophie's receptive state of mind and the influence about the old church brought a sudden and wonderful change in his soul. The conjunction of Sophie's receptive, आणि ह्या आठवणीमुळे सोफीचं रिसेप्टिव्ह, आणि जे रिसेप्टिव्ह म्हणजे काय, रिसीव्ह करणं, ऐकणं, ग्रहण करणं, जे काही सोफीचं रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड आहे याच्यामुळे, आणि त्या ओल्ड चर्चचा जो इन्फ्लुएन्स आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काय झाला तर एक वंडरफुल आणि अचानक असा बदल झाला, त्याच्या सोलमध्ये किंवा त्याच्या व्यक्तिमत्वात अचानक बदल झाला. ही व्ह्यूड विथ रायझिंग हॉरर द पिट इन टू विच ही हॅड थंबल. ही व्ह्यूड विथ रायझिंग हॉरर द पिट, पिट म्हणजे खड्डा, ओके, पिट इन टू विच ही हॅड थंबल, थंबल म्हणजे कोलमडणे, आणि ही व्ह्यूड विथ रायझिंग हॉरर, आणि भीतीमुळे तो काय झाला तर गड्ड्यामध्ये पडला. विच ही हॅड थंबल द डिग्रेडेड डे अनवर्दी डिझायर्स, आणि त्या गड्डा म्हणजे कुठला आहे तर या भीतीमुळे किंवा मग तो एका गड्ड्यात पडला, आणि तो गड्डा म्हणजे कुठलं होतं त्याच्या आयुष्यातलं तर द डिग्रेडेड डेज म्हणजे वाईट असे दिवस, अनवर्दी डिझायर्स ज्या चांगल्या नाहीत अशा डिझायर्स, इच्छा, डेड होप्स मेलेल्या आशा, रिक्ट फॅकल्टीज अँड, आणि जे वाईट असे सहकारी, ओके, खराब असे सहकारी, अँड बेस मोटिव्ज, आणि बेस मोटिव्ज, बेस मोटिव्ज दॅट मेड अप हिज एक्झिस्टन्स, आणि ह्या बेस मोटिव्जना या सगळ्यांच्या आधाराने त्याचं काय जर आयुष्य निर्माण झालेलं होतं. म्हणजे कुठल्या गोष्टी, डिग्रेडेड डेज असतील, अनवर्दी डिझायर असतील, डेड होप्स असतील, रिक्ट फॅकल्टीज म्हणजे सहकारी, याच्यामुळे त्याचं आयुष्य काय झालं होतं तर बनलेलं होतं, आणि त्याच्यामध्ये अचानक काय झाला चेंज झाला. अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्ड थ्रिलिंगली दिस स्ट्रेंज मूड, अचानकपणे, अँड आता, आणि ऑल्सो इन अ मोमेंट काही क्षणामध्ये, हिज हार्ट त्याच्या हृदयाने रिस्पॉन्ड केलं खूप आनंदाने, टू धिस स्ट्रेंज मूड, या स्ट्रेंज मूडला, ओके, स्ट्रेंज म्हणजे असं स्ट्रेंज मूडला त्यांनी काय केलं तर विलक्षण अशा मूडला काय केलं तर त्यांनी आनंदाने प्रतिसाद दिला. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूड हिम टू बॅटल विथ हिज डिस्परेट फॅक्ट, आणि अ स्ट्रॉंग इम्पल्स आणि त्याची काही स्ट्रॉंग इच्छा आहे, विल आहे, मूड हिम त्याला त्या इम्पल्सने चेंज केलं, त्या स्पंदनाने चेंज केलं, टू बॅटल विथ डिस्परेट फॅक्ट, आणि त्याची जी काही असाध्य किंवा अविचार अशा गोष्टी आहेत त्याला फाईट करण्यासाठी त्या विचारांनी त्याला काय केलं तर प्रवृत्त केलं. ही वुड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर, he would pull himself out of the mire and would make a man of himself again. त्यांनी स्वतःलाच काय केलं तर he pulled himself out of the mire. मायर म्हणजेच म्हणता येईल एक कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन, वाईट अशी सिच्युएशन, त्या कॉम्प्लिकेटेड सिच्युएशनमधून त्यांनी स्वतःला काय केलं तर बाहेर ओढलं. अँड वुड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन, आणि स्वतःला त्यांनी एक चांगला व्यक्ती बनवून घेतलं. ही वुड
कॉन्कर म्हणजे जिंकणे. ही वुड कॉन्कर द इव्हिल दॅट हॅड इन्स्लेव्ह हिम. आणि तो आता जिंकलेला होता, त्याच्यामधले असलेला तो जो काही इव्हिल किंवा वाईट गोष्टीचा गुलाम झाला होता, त्याच्या विरुद्ध तो आता जिंकलेला होता. देअर वॉज टाईम ही वॉज यंग येट. एक वेळ होती की ज्यावेळेस तो यंग होता. ही वुड resurrect his old eager ambition and pursue them without faltering. Resurrect means होतं restore of life. He would restore his old eager ambition. आणि तिने ठरवलं होतं की तिने त्याचं काय करायचं, तर त्याचे काही ओल्ड इगर्स असतील, त्याची एम्बिशन असतील ते मिळवायचे. अँड परस्यू देम विदाउट फाल्टरिंग. आणि त्या ॲम्बिशन्सला न थांबता, कुठलीही एनर्जी लॉस न करता किंवा कुठली हिंमत न हारता त्या ओल्ड ॲम्बिशन्सला काय करायचं आहे, तर मिळवायचं आहे, असं त्यांनी ठरवून टाकलं होतं. दोज सोलमन बट स्वीट ऑर्गन नोट हॅड सेटअप अ रिव्होल्युशन इन हिम. ज्या गोष्टी गंभीर परंतु छान आहे की नाही, हॅड सेटअप अ रिव्होल्युशन, त्या गोष्टीने त्याला काय केलं, तर चेंज केलं. ओके, रिव्होल्युशन म्हणजे तर चेंज असं आपण काय अर्थाकडे धरणार आहोत. टुमॉरो ही वुड गो इन टू द रोरिंग डाऊन टाऊन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क. उद्या तो काय करणार आहे, तर उद्या तो काय करणार होता, तो उद्या रोरिंग डाऊन टाऊनला तो त्या डिस्ट्रिक्टला तो जाणार आणि वर्क शोधणार, काम शोधणार. म्हणजे तो स्वतः आता पूर्णतः चेंज झालेला आहे फक्त त्या एका अँथममुळं, जे त्यांनी त्या चर्चमध्ये ऐकलं होतं त्यामुळं. ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड. तो काय, त्याला काहीतरी व्हायचं या जगामध्ये. ही वुड, आणि तो होईल. सोफी फेल्ट अ हँड लेड ऑन आर्म. सोफीला वाटलं की त्याच्या आर्मला कोणीतरी पकडलेलं आहे. ही लुक्ड क्विकली अराउंड इन टू द एम्पॅसिव्ह फेस ऑफ पोलीस. आणि त्याने मागं बघितल्यानंतर, त्याने लगेच मागं बघितलं तर त्याला काय दिसलं, तर पोलीसमॅन तिथे दिसला. ही सॉ द फेस ऑफ अ पोलीसमॅन. व्हॉट आर यू डुईंग हिअर आज द ऑफिसर. त्या ऑफिसरने त्याला विचारलं, तू इथे काय करत आहेस. नथिंग सेड सोफी. सोफी म्हणाला, काहीही नाही. देन कम अलॉंग सेड द पोलीसमॅन. आणि पोलीसमॅन त्याला म्हणला, चल मग आमच्यासोबत. आणि पोलीस त्याला घेऊन गेले. 3 months ऑन द आयलँड सेड द मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्ट इन द नेक्स्ट मॉर्निंग. आणि दुसऱ्या दिवशी जो काही मॅजिस्ट्रेट आहे त्यांनी त्याला 3 महिन्याची शिक्षा सुनावली. म्हणजे 3 महिन्यासाठी त्याला प्रिझनमध्ये टाकण्याचं ठरवलं. म्हणजे जोपर्यंत त्याला इच्छा होती तोपर्यंत त्याला पकडलं नाही, आणि ज्यावेळेस तो सुधारला त्यावेळेस त्याला काय केलं गेलं, तर पकडल्या गेलं. हेच तर वैशिष्ट्य आहे ओ हेनरी यांच्या लिखाणाचं. अशी छान प्रकारची गोष्ट आपण इथे अभ्यासलेली आहे. मला वाटतंय तुम्हा सर्वांना ती समजलेली आहे. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. टेक केअर. आणि हा एक महत्त्वाची गोष्ट, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब दी चॅनल. विसरायचं नाही आहे, लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला. आपलंच चॅनल सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन. थँक्यू अँड टेक केअर.